आपल्या भारतचा जिल्हाधिकारी राऊत साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, अध्यक्ष मुकेश गुंडे, युवा वर्ग मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. खऱ्या तरी शिखर समितीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपल्या भीमाशंकर विकास आराखड्यासाठी तो मंजूर केला आणि तो मंजूर करत असताना विशेष जबाबदारी आदरणीय आशिषजी शेलार साहेब यांच्यावर मंत्री म्हणून त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आपल्या खेड तालुक्याच्या भागातून या वेगळ्याच तालुक्याचं नाव लागून गेलं होतं. त्यामुळं नंतर ती दुरुस्ती झाली, परंतु आताही विकास आराखडा या ठिकाणी होत असताना फक्त त्याला भीमाशंकर विकास आराखडा हे नाव आहे, त्याला तालुक्याचं नाव कुठं दिले गेलेलं नाहीये. त्यामुळं भीमाशंकर विकास आराखडा खेड आंबेगाव कार्यक्षेत्र असं जरी केलं तरी त्या ठिकाणी आमची काही हरकत नाही आणि त्या माध्यमातून काम होत असताना आपल्या मुख्यमंत्री महोदय असतील, तत्कालीन पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब असतील, त्याचबरोबर सीओ कर्नल साहेब असतील आणि त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग, सेवक वर्ग यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन या कार्यक्रमाचं केलं. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण. अब समय है वंदे मातरम के उस मंत्र से दिल से जुड़ने का. भाग लीजिए वंदे मातरम. झांसी की रानी लक्ष्मीबाई को इतिहास का सर्वश्रेष्ठ आमदार खेड आळंदी, विवेक अग्रवाल जी सचिव संस्कृति मंत्रालय भारत सरकार और डॉक्टर किरण कुलकर्णी जी सचिव सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र शासन और यहाँ उपस्थित सभी जनप्रतिनिधियों का, विशिष्ट अतिथियों का आप सभी का हृदय से आभार जरूर देखिएगा. और अभी चल घरी जाऊ. प्रदूषण नाही बघायचं, हे प्रदर्शन तुम्ही इथं थांबा. चल बरं. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष कंप्लीट झाल्याबद्दल सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मान आपल्या राजगुरुनगर शहराला मिळाला होता. त्यामुळे शालीमार पॅलेस राजगुरुनगर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आशिष शेलार हे मंत्री आणि बाबाजी काळे हे आमदार उपस्थित होते. तसेच बरीच नेते मंडळी उपस्थित होती. आपल्या शहरातील जागरूक नागरिक हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. गायनाचा, नृत्याचा तसेच वादनाचा कार्यक्रम झाला. तसेच प्रदर्शनसुद्धा होते. ह्या कार्यक्रमाला जे कलाकार होते ते कुठून तरी बाहेरून आणले होते, कारण ते खूप टॅलेंटेड होते. आपल्या शहरामध्ये असे विविध कार्यक्रम होतच राहतात. त्यामुळे असे कार्यक्रम आपल्या यूट्यूब चॅनलवर पडत असतात. आपण जर या कार्यक्रमाला उपस्थित असाल तर कमेंट करून सांगा की आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला. मला तर हा कार्यक्रम अतिशय नवीन होता, कारण असे कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नव्हते. अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपले नेचर ऑफ पुणे लाईव्ह 14 चॅनेल. धन्यवाद.